नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास टू द पॉईंट या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दरवेळेस तुम्ही टू द पॉईंटमध्ये राजकीय नेत्यांना भेटता, यावेळेस एक वेगळा एपिसोड घेऊन आलो आहे. कारण व्यक्ती तितकी खास आहे, म्हणून थोडंसं राजकीय गप्पांच्या पलीकडे जाऊन थोड्याशा कलासक्त महाराष्ट्राला, कलासक्त झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी एक वेगळं व्यक्तिमत्व आज टू द पॉईंटमध्ये आपल्यासोबत गप्पा मारायला इथे आहेत स्टुडिओत उपस्थित. एक कलाकार, बॅकस्टेज किंवा मागच्या रांगेतला डान्सर म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द खरं तर सुरू केली, पण नाटकावर जीवापाड प्रेम करणारा हा अवलिया कलाकार. इतकं मोठं यश मिळालं, मराठीतला खूप मोठा सुपरस्टार होण्याचं. सिनेमा आणि नाटक या दोन्ही माध्यमांमध्ये लीलया संचार करणारा, पण नाटकावर जास्त प्रेम करणारा असा कलाकार. एक नवीन विक्रमही प्रस्थापित करणार आहे. घराघरात पोचलेलं नाव, महाराष्ट्रातल्या हृदयात कोरलेलं नाव आणि आपल्या वेगळ्या अभिनयानं, आपल्या दमदार आणि कसदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारे भरत जाधव आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये. भरत, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. नवीन विक्रम करणार आहेस आणि 4444वा प्रयोग सही रे सहीचा. मी 20 की 21 वर्षांपूर्वी नाटक बघितलेलं होतं आणि आत्ताच पुन्हा एकदा नाटक बघायचा योग आला गेल्याच महिन्यामध्ये, सही रे सही. तेव्हा बघितलेली एनर्जी भरत जाधवची आजही तितकीच कायम आहे. म्हणजे कसं काय जमतं हे सगळं? तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. एकतर त्या नाटकाची गंमत, तो स्पीड आहे, वेग आहे. आणि जेव्हा स्पीड येतो तेव्हा एनर्जी नसेल तर ते नाही म्हटलं तर थोडंसं थांबत दिलं त्याची गंमत जाऊ शकते. आणि ही एनर्जी अजून एक दुसरं कारण की पहिल्या एंट्रीपासून ज्या टाळ्या शिट्ट्या येतात ना, ते नकळत ते एक वेगळी एनर्जी मिळते कलाकारांना. मग आपण भले किती अजून 4-5 ठिकाणी कामं करून आल्यानंतर पण प्रयोग करतो. जसं मी शूटिंग करून पण जाऊन प्रयोग करायचो. आजही इथून तिथून येऊन परत प्रयोगाला उभा राहतो. नाही म्हटलं तर शेवटी माणूस आहे, शरीर आहे, थोडं कुठे ना कुठे तो थकवा असतोच. पण लोकांच्या रिस्पॉन्सने ना आपण अधिक लाईव्ह होतो. तर मला असं वाटतं की हीच मोठी गंमत की लोकांच्या रिस्पॉन्स ज्या पद्धतीने देतात ना, तर नकळत आपल्याला एक एनर्जी, म्हणजे समोर एनर्जी घ्यायची, ते आपल्याला बंद करायची आणि परत ती एनर्जी लोकांना द्यायची. त्याची गंमत आहे. पण हे ऐकायला खूप सोपं वाटतं. म्हणजे एनर्जी ठीक आहे, इव्हेंट एक एनर्जीचं आहे, पण नाटक बघताना ना, या नाटकासाठी खूप फिजिकल एनर्जी लागते. म्हणजे 3-3, 4-4 पात्र करताना, इकडून एंट्री, इकडनं एक्झिट, परत दुसऱ्या वेशामध्ये लगेच पात्र येतं. हे इतकं करण्यासाठी खूप फिजिकल एनर्जी पण लागते. हे कसं म्हणजे ही काय प्रेक्षकांना आणू शकत नाही, तुम्हाला आता सांगावी लागते ती एनर्जी. ही कुठून येते? व कधी नाटकाची गंमत आहे त्या गमती जर तुम्ही घुसलात ना, तर लोकांनी ती वाटली पाहिजे, अरे एकच माणूस येतोय, इकडनं येतोय, परत तिकडनं वेगळं कॅरेक्टर होतं, वेगळं कॅरेक्टर. तर मला असं वाटतं की ते कॅरेक्टर खेळायला मिळतात. आणि केदार शिंदे, ज्याचा मी नेहमीच उल्लेख करेन या नाटकाच्या बाबतीत, लेखक दिग्दर्शक, त्यांनी आम्ही ना जो 8-9 कॅरेक्टर्स शोधले होते आम्ही, त्यातली केदारने 4 ठेवलेत. अच्छा. त्यातलं हे जरा बरं आहे, त्यातलं ते बरं आहे, त्यातलं ते बरं आहे. मग चांगले जे आम्हाला वाटले ते आम्ही या नाटकात ठेवलेत. मध्ये ज्या चांगले जेव्हा वाटत होतं तालमीत, त्या लोकांसमोर आणताना त्या चांगलं करताना ते इतके चांगले झालेत की ते 4ही कॅरेक्टर देत धमाल झालेत. त्यामुळे ते देत धमाल मीन्स वॉट की काहीतरी करायला मिळतंय, काहीतरी वेगळं करतोय मी, दुसरं कॅरेक्टर बदलतोय, त्यात काहीतरी वेगळं करतोय. पण मी आधीचा कॅरेक्टर दुसरीमध्ये आणत नाही किंवा तिसऱ्याचं चौथ्यात आणत नाही. पण चौघांचा बॉडी लँग्वेज म्हणा किंवा आवाज आहे तो टोटली वेगळा आहे. तो चालतो कसा, बोलतो कसा. कारण नंतर सेकंड हाफ जो आहे ना नाटकाचा, तो एकाच कॉस्ट्युममध्ये आहे. फक्त लोकांना आवाज आणि बॉडी लँग्वेजमध्ये कळते की हा तो नाही, ह्यांचा माणूस आहे, तो त्यांचा माणूस आहे. ते हे जेव्हा गंमत खेळायला मोठी कसं बघा मी खेळायला मिळते तेव्हा ऍक्टरने खेळायलाच पाहिजे. त्यामुळे याच्यात भरत, म्हणजे केदार शिंदेंचा तर दिग्दर्शक म्हणून रोल आहे, पण भरतचं किती याच्यात ॲडिशन होतं की हे म्हणजे गलगले वेगळा आहे किंवा तो दुसरं एक पात्र आहे, ड्रायव्हरचं पात्र, हे सगळी पात्र याच्यात भरत जाधवचं ॲडिशन कुठे? एक तर केदार आणि मी आणि अंकुश आम्ही खूप जुने मित्र आहोत. खूप म्हणजे अगदी शाहीर साबळे त्यांच्या लोकधारापासून आम्ही एकत्र आहोत. तर प्रत्येक आम्ही एकांकिका स्पर्धा एकत्र केल्या आहेत. किंवा शाहिरांचं बापाचं बाप नावाचं ते प्रहसन होतं पूर्वी, त्यात राजा मयेकर ते 9-10 रोल करायचे आणि शाहीर करायचे, ते आम्ही केलं. म्हणजे केदार करायचं, मी ते 8-9 रोल मी करायचो. अच्छा. त्यामुळे ना केदारला बरोबर माहिती आहे की हा हे दिलं की करू शकतो, ह्याला इकडे चावी दिली की हाच करू शकतो. आता शाहिरांचे मी बापाचा जे करताना ते शाहिरांचे पण 8-9 रोल म्हणजे मयेकर काका करायचे. त्यात पण गंमत होती की वेगळा रोल असा, तो वेगळा असायचा. आणि आपण शिकणार कुठे ना, कुठल्या कॉलेजला गेलो, अभिनयाच्या कुठल्या शाळेत गेलोच नाही आपण. मग आमच्याकडे विद्यापीठ म्हणजे शाहीर साबळे.
त्यांच्यानं बरंच काय काय मिळालं गेलं. आणि त्यात केदार शिंदे त्यांचा नातू जो मुळातच केदारला फक्त कुठलीच चावी द्यावा, अरे शायरांचं ते एक गाणं होतं ते लगेच केदार बोलून दाखवतो. इतकं त्याला माहिती आहे शायरांबद्दल. त्याच्या त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक दिसतं शायरांचा तो बारीक एक झलक दिसते, त्याच्या बोलण्यातनं केदारच्या दिसतं शायरांची झलक. तर त्याचा फायदा मित्र म्हणून आम्हाला व्हायला लागला. आणि आम्ही जेव्हा एखादी गोष्ट इम्प्रोवाइज करायचो, एखादी गोष्ट केदार लिहायचा, तेव्हा तो इम्प्रोवाइज करत करत लिहितो केदार, म्हणजे पूर्वीपासूनच. तर ते इम्प्रोव्हायझेशनमध्ये ना नकळत तुम्हाला ते कॅरेक्टर्स पण भेटत जातात. आणि मग हे कॅरेक्टर जास्त खुलू शकतं, त्याच्यापेक्षा हे खुलू शकतं. आणि मग त्याला एक छान पद्धतीने, म्हणजे तो केदारचा तो प्लस पॉईंट आहे की तो मांडतो चांगलं. अच्छा. म्हणजे लिखाण केदारचं मस्त आहे, पण डिरेक्शन आहे ना हे त्याच्या पलीकडे डबल पटीने मस्त आहे. कारण तो नुसतं आता बोलताना सोपं आहे, एक माणूस गेलाय त्याच्या बरोबर 4 माणसं वेगळे आणायचे किंवा 3 माणसं वेगळे मग सेम दिसतात, ते वेगळे आणायचे बोलायला सोपं आहे. त्यांना आणून कसं मी लोकांना अडकवून ठेवेन, तर तो दॅट इज केदार शिंदे. आणि मी इकडनं मला जे आमच्या तालमीत तर बडबडायचंच केदार, मला माहीत नाही तू मागे पड नाही तर काय हो, या एवढ्या सेकंदात 3-4थ्या बीटला तू स्टेजवर दिसलाच पाहिजे मला, नाही तर नाटक नाही होणार आहे. इतका तो शार्प आणि स्ट्रॉंग असायचा. त्यामुळे त्याच्या चकवा दिसतात ना नाटकात की पटकन गेला पटकन आला, बिकॉज ऑफ केदार शिंदे. त्याने आणखीन ह्यात गंमत केली. आता मी तुमच्यासमोर बोलतो, लोकांना आता तर कळेल की मी नसताना दुसरे दोघं बोलताना त्यात पण तो एक पंच आला पाहिजे, म्हणजे एक लाफ्टरचा पंच आला पाहिजे, जेणेकरून अजून काही सेकंद मिळतात माझ्याकडनं यायला. त्यामुळे मी नसताना पण 1-2 विनोद चालू असतात स्टेजवर. मी 1-2 विनोद भले सिंपल साधे असेल, पण तो सिंपल असल्यामुळे हां तुम्हाला कुठेतरी लागलेलं असतं, ते लॉक असतात. त्या दुसऱ्या कॅरेक्टरला तुम्ही फॉलो करताना त्यामध्ये मी गायब झालो असेल तर दुसऱ्याशी बोलता बोलता अरे आला, पण ते बोलतो तर आलं ना, ते बोलणं आहे ना, दॅट इज केदार शिंदे. पण मग पहिल्या प्रयोगापासून आता 4444 काय नाटकात बदल झालेला आहे? म्हणजे निर्माते बदलले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काय बदल झाला? काय झालंय, निर्माते बदलल्यामुळे काय झालं, सेट बदलला, म्युझिक बदललं. आधी अजय अतुलने केलं होतं, मग ते अधिकार असतात ना निर्मात्याकडे. त्या सेकंड टाइमला पण आम्ही अजय अतुलला बोलवलं होतं, पण अजय अतुल खूपच व्यस्त होते. मग अशोक म्हणजे पत्की काकांनी केलं, त्यांनी पण सुपरहिट केलं सेकंड पण. सलग 20 वर्ष नाटक सुरू आहे. माझ्या मते हे एकमेव उदाहरण असेल भरत की एकच कलाकार एकच नाटक इतकी वर्ष करतो. माझ्या मराठीत माझ्या बघण्यात तरी कुठलं उदाहरण दिसेल? माझ्या पण मी पण मुद्दामच या दृष्टिकोनातून विचार करतो, अभ्यास करतोय. तर आपल्याकडे 4-5 अशी नाटकं आहेत जी एक नाटक एक कलाकारून फेमस आहेत. पहिलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे पणशीकर काका, तो मी नव्हेच. तो मी नव्हेच, म्हणजे पणशीकर काकांचं नाव घेतलं की तो मी नव्हेच आलंच पाहिजे. त्यांनी बाकीची नाटकं केलीत त्यांनी, पण त्यापैकी सगळ्यात गाजलेलं. आणि नंतर विजू मामा आपली, विजय चव्हाण आणि मोरूची मावशी. आता तुम्ही करता त्याच्याबद्दल बोलणारच होता पण. आणि मग वस्त्रहरण बाबूजी करायचे, बाई कोणच नाही ना, आता करतात. तर मला वाटते माझ्या अभ्यासाप्रमाणे पणशीकर काकांनी 2300च्या दरम्यान प्रयोग केलेत. 2300 एक नाटक एक कलाकार म्हणून. नंतर विजू मामाने 2200 शो केलेत, मोरूची मावशी. आणि मच्छिंद्र कांबळेंचे म्हणजे बाबूजींचे पण जास्त झालेत, ते मला वाटतं 4200 आणि काहीतरी हे झालेत. अच्छा. आता आपण 4444 करून पुढे चालूच आहे अजून असणार. रेकॉर्ड म्हणून केलं की ते नाही होत गेला. आपण असं रेकॉर्ड हा डोक्यातच नाही विषय. आता लकीला आम्ही बघतो तर आता हा कुठे करूया, आता जवळ आली तो आकडा जवळ आलाय, तर 15 ऑगस्ट ठरलं करायचं. आणि नाटक पण 15 ऑगस्टलाच लॉन्च झालं होतं. हां 15 ऑगस्टला आल्यामुळे आम्ही 15 ऑगस्ट ठरलं. पण लकीली 15 ऑगस्ट 2002ला आलं होतं. ते 2002 म्हणजे त्याची टोटल 4 येते. 15 ऑगस्टला आता 2024ला आपण करतोय, पण ते 2002 आणि ते 2024 त्याला होतं 22 वर्ष, त्याचाही आकडा 4 येतोय. अच्छा. नाटकात पण मी 4 भूमिका करतोय. अरे वा. आणि प्रयोग क्रमांक आहे 4444. फक्त तो 4 वाजता लावला नाही एवढंच फरक. आणि 3 नाटकं करताय 15 ऑगस्ट 3 नाटकं करताय. मोरूची मावशी, सही आणि अस्तित्व. अस्तित्व एकदम वेगळ्या धाटणीतलं नाटक आहे. म्हणजे भरत जाधवांची ओळख जनरली एक खूप कॉमेडीचं एकदम अफाट अचूक टायमिंग असणारा कलाकार. आणि अचानक मला याच्या आधी अदांतर केलं होतं, एक सिरियस अदांतर जे खूप सिरियस होतं नाटक. आणि आता एकदम अस्तित्व करावं असं वाटलं. म्हणजे मी चित्रपटात वेगळ्या भूमिका केल्यात, म्हणजे भले मी विनोदी चित्रपट विनोदी नाटकात सतत दिसत असल्यामुळे मी पण शोधत होतो मला काय चांगलं मिळालं पाहिजे. चित्रपट मला
शिक्षणाच्या आईचा गोसारखा चित्रपट हो. झाला, झिंगचिक झिंगसारखा चित्रपट मी वेगळा केला होता, नंतर वन रूम किचनसारखा वेगळा पिक्चर केला होता, नंतर क्षणभर विश्रांती टोटली वेगळा रोल होता माझा. पण नाटकात मला काहीच चान्स मिळाला नव्हता. अधांतर नंतर एक नाटक मी केलं होतं, मी काम केलं होतं त्यात, वेलकम जिंदगी म्हणून, अच्छा. राजन ताम्हाणेंचं त्यांनी डिरेक्ट केलं होतं. मी आणि गिरीश ओक होतो डॉक्टर. हम्म. त्यानंतर माझ्या स्वतःला करायला मी शोधत होतोच, पण मी म्हटलं बघू चांगलं आलं तर करायचंच. तर हे नाटक आलं माझ्याकडे. कसं, ह्याची गंमत आहे वेगळी. हे अविनाश नारकरने मला सांगितलं फोन करून, एकदा हे नाटक वाचून घे, खूप छान नाटक आहे. म्हटलं वाचून करू काय, गंभीर आहे तर मला तेवढं नाही करता येणार म्हटलं, म्हणजे आता लगेच. नाही तू करू नको, पण तू प्रोड्यूसर करशील. म्हटलं ठीक आहे एकदा बघू. अच्छा. आणि मी 2-3 दिवस असेच सोडलं. तो मला चिन्मयीचा फोन आला की एकदा यार तू एकदा वाचून घे नाटक, खूप छान आहे, स्पर्धेतलं पण. मग तिला मी विचारलं देखील का अविनाश बोलतो तेच नाटक का, तर ते हो निर्वासित हो. म्हटलं आता तर वाचूया. मग मी रिडिंग त्या लेखकाला बोलवलं मी. तर मग विजय केंकरे, सुमित राघवन, मी, चिन्मय, आम्ही बसून ते रिडिंग. तर ते रिडिंगच मला खूप आवडलं. बरं नाटक हे अस्तित्व म्हणजे आणि भरत जातीसाठी नाही आहे. अच्छा. हे सांघिक नाटक आहे, म्हणजे सगळेच मेन कलाकार आहेत, एकटाच मेन कलाकार असं नाही आहे त्यात. हां. पण तरी पण ते असं वाटलं रे वाटतंय छान. पण अव्याला मी शब्द दिला की तो करणार आहे म्हणून करू देत. मग त्याच्याकडे मी 2 महिने थांबलो. त्याचं एक शूटिंग वाढलं, दुसरी एक सिरियल त्याला आली. मग जरा पुढे गेल्यामुळे मात्र जरा तोच बोलला की नको मला नाही का. आणि त्याला मी बोललो होतो की सला चांगलं रोल आहे वगैरे, तर तू कर, तुला आवडतं तर. म्हणलं आता तुला बोललोय मी, नाही मग नंतर त्यालाही विचारायला वेळ मिळाला नाही. तो त्यांनी तो असं घालवणार नाही नाटक चांगलं. तर त्याच्या अतिव्यस्ततेमुळे मग कोण आता. मग तरी मी दिग्दर्शकाला म्हटलं, लेखकाला, की तू शोधा, कारण माझ्यामुळे ना कधी असं नको व्हायला की अरे उगाच ह्यानं घेतलं. ह्याची छाप अशी आहे आणि माझं पहिलं नाटक स्पर्धेतलं जे व्यावसायिकला पहिलं येणार आहे, तर त्याचा कुठे प्रॉब्लेम नको यायला ना. कधी ते असं होतं ना की उगाच कास्टिंग चुकलं आणि माझं पहिलं नाटक गेलं, असं नको व्हायला. म्हणून त्याला म्हटलं की तू वेळ घे तुझा, प्रोड्यूस मीच करतो, पण तू वेळ घे की अजून कोण तुला चांगलं वाटतं आपण त्यांना होऊया. त्याने सांगितलं मला की मला माहीत नाही, तुम्ही करा बिंदास, मला वाटतं की तुम्ही चांगलं करू शकाल. मग म्हटलं चल तुला वाटतं ना, मग आता माझ्या पद्धतीने मी डेअरिंग करेन. मग आम्ही काय केलं, तालमी सुरू करता ह्याचे प्रोमोज बनवले आधी. अच्छा. चित्रपटात कशा आपण प्रोमो बनवतो, पाठवतो, नाटकात तसं कोण करत नव्हतं. म्हटलं एकदा आपण नाहीतर आपल्याकडे मीडिया आहे, सोशल मीडिया घुसू शकतो. मग मी लालबागमध्ये जाऊन, आमच्या मित्र आहे सुधीर साळवी, त्याला म्हणलं मला जुनं कुठलं चाळीतलं घर दाखव, मला एक शूट करायचं असं. त्याने लगेच सगळं करून वगैरे आम्ही लालबागच्या एका चाळीमध्ये एका खोलीत आम्ही शूट केलं. ते नाटकातले मेन वाक्य जे काय आहे त्यातनं फील आला पाहिजे की नाटक विनोदी नाही आहे. आणि त्याचा मला फायदा आला. म्हणजे इतके वाटलं की आपली इमेज अशी आहे की थोडंसं आपल्या अगेन्स्ट मी फक्त चांगल्या येण्याची वाट बघतो. अच्छा. प्रेझेंट करण्याची मला टेन्शन नव्हतं. अच्छा. जर नीट आलं नाही आणि काहीतरी प्रेझेंट करायला गेलो तर तिथे आपण कशाला मग उडी मारली असं नको वाटायला. गोष्टीत दम आहे, दिसते की गोष्ट चांगली आहे, कॅरेक्टर नंतर आहे. मग ते शूट केल्यामुळे मग त्याला म्हटलं मी बरं आता ॲज अ निर्माता म्हणून मीच म्हटलं मला ते की इथे खर्च केला पाहिजे, ती गरज आहे, कारण लोकांपर्यंत कळू दे की नाटक थोडंसं गंभीर आहे. मग आम्ही त्याची जाहिरात तशी करायला लागलो, हळवं करणारं नाटक आहे, तर विनोदी नाही आहे. एक ती मानसिकता तयार केला. म्हणजे असं नको वाटायला की मी फॅमिलीला घेऊन गेलो, अरे काय रडत बस, मला नाही पटलं, असं ते होऊ शकतं ना. हो, ते मानसिकता तयार करू नाही आणूया. पण तुम्हाला मी खरं सांगतो, पहिला शो पासून याचा रिस्पॉन्स वेगळा आला. काही एक एंट्रीला फक्त 1-2-4 सेकंदापुरतं फक्त भरत जादू दिसेल तुम्हाला, नंतर दिसणार नाही, कारण त्या लिखाणाची गंमत आहे, त्याचं प्रेझेंटेशन म्हणून ते दिग्दर्शक पण तेवढाच तो स्ट्रॉंग आहे बस. आणि मला ते कॅरेक्टर प्ले करायला मिळते माझ्या पद्धतीनं, त्याचा मला आनंद वाटला की नाही मी पूर्वी केलं आहे म्हटलं, पण ते कधी करायला चान्स म्हणजे आपण ना एकांकी स्पर्धेत छोटे रोल चांगले करत असतो, पण फुल लेंथला त्याला मी खिचू शकत नाही. फुल लेंथला जर चांगलं काय आलं तर त्यातल्या कॅरेक्टरला मी बाहेर काढू शकतो आणि माझ्यात ते मर्ज करून फुल लेंथला वापरू शकतो. त्याचा इथे खूप फायदा झाला. आणि लोकांनी जेव्हा दाद दिली मला तेव्हा माझ्यातला कॉन्फिडन्स वाढला. मग ह्या वर्षातले मी सगळे बक्षीस या नाटकाला मिळाली. आत्ता राज्य शासनाचे सगळे पुरस्कार अभिनयाचं. मग आता तुमच्या विषयावर 15 ऑगस्टला हेच का, तर विनोदी बघताच माझं ज्याची एवढे लोकमान्यता राजमान्यता मिळाली तर तेही नाटक ह्या दिवशी असावं म्हणून ते नाटक आहे. आणि मोरूजी मावशीचा एक वेगळा किस्सा आहे माझा. मोरूजी मावशी, मी विजू मामावर अत्यंत प्रेम करणारा माणूस आहे. तर पण लालबाग परळचं होतं तेव्हा. बऱ्याच लोकांना आम्ही लालबाग परळ की अरे कामगार वस्तीतले पण हात देऊन पुढे घेतो ना, त्या की लक्षा मामा, विजू मामाने मला अक्षरशः हात दिला आणि मी इथपर्यंत आलो आहे.
हां. त्यानंतर आम्ही एकत्र नाटकात दामोदर पंतमध्ये काम केलं, तुतुमीमध्ये केलं, असंख्य चित्रपट केले बिजूमामासोबत. त्यांनी ना प्रत्येक वेळेस आपलं एक लहान भाऊ कसा असतो तसं जवळ घेऊन माझ्यावर प्रेम केलं त्या माणसाने. अच्छा. आणि ती व्यक्ती जेव्हा गेली, म्हणजे हे नाटक आता परत येतो मी, हे नाटक जेव्हा कळलं की सुधीर भटांनी करायचं, सुधीर भटांना की मोरूची मावशी करायचं, करशील का? तर मी पहिला फोन विजू मामाला केला की तुमचा रोल म्हणतात करायला, करू का? तर ते अरे कर तुला मदत करतो मी. मग विजू मामा स्वतः तालमीला यायचा माझ्या. बरं. असं कोण करतो सांगा ना? त्याचंच नाटक तो आता थांबल्यानं दुसऱ्याला कोण नवीन परत हो. येणार आहे. तर स्वतः तालमी माझ्यासोबत त्यांनी साडीबद्दल सांगितलं की आपण पुरुषासारखे चालतो, हां. बायकाचा थोडासा ठेका आहे चालण्याचा, हां. तर ते चालताना पायात साडी येऊ शकते, हां. तर ती सुटू शकते, कारण आपल्याला सवय नसते ना. हां. त्याची पहिली तालीम कर. मग मी एक दिवस त्याची तालीम केली होती बरं. की सुटू नये, आणि सुटली तर त्या क्षणाला ती कशी पटकन बांधते जेणेकरून नाटक थांबू नये, ह्याची पहिली प्रॅक्टिस केली. हे विजू मामाने सांगितलं होतं मला. आम्ही असं ऐकलं की विजय चव्हाण त्यांची साडी नेसायची एक विशिष्ट शैली होती, हो. त्यामुळे ते फार त्याला हे होतं. त्यांनी तुम्हाला ती सांगितली हो, सगळं की कसं. आजपर्यंत ना विजू मामा तेव्हा आणि आजपर्यंत ना मी शिवलेली साड्या मी कधीच वापरत नाही. अच्छा, म्हणजे प्रॉपर साडी व्यवस्थित निर्या वगैरे करून वगैरे. बापरे. असतात विंगत लोक, ते करायला असतात आमच्या. समजा स्टेजवर काय झालं तर काय करणार. परत ते घालून विजय चव्हाण डान्स मध्ये टिंगा. टांगटिंग टिंगा टिंगा, हो. मग ते हो, मी पण नाही तुम्ही करतात अर्थात, पण मग त्याच्यासाठी काही विजय चव्हाणांनी काय ट्रेनिंग दिलं का? नाही ते आता कसं त्याची एक स्टाईल आहे विजू मामाची. हां. आता विजू असं ते मला विजू मला छान दिसतो, हां. मला नाही दिसणार छान. मग आम्ही डान्सच बदलला तो अच्छा. पूर्ण. गाणं तेच ठेवलं. आजही त्या नाटकाला त्या डान्सला वन्स मोर येतो, जेव्हा मी करतो ना, खरंच वन्स मोर येतो. अच्छा. पण तरी वन्स मोरला मी 2 मिनिटं लोकांना फक्त सांगतो की एकदा विजय चव्हाणाशी टाळ्या द्या, क्या बात आहे. कारण विजू मामाचा टांगटिंग टिंगा मी जवळ पण जाऊ शकत नाही, आणि त्याच्यासारखं होणे नाही. त्या टांगटिंग विजू आपल्यातून करायचं टांगटिंग टिंगा. पण परत तेच आहे की बरं, विजू मामा दिसायचं पण छान, कारण अशा नाटकात जर उडी मारताना तुम्ही मुळात ते फिजिकली असे छान दिसले पाहिजेत. नाही तर का साडी दिसली आणि किती विवत्स दिसतोय, ही भीती पण होतीच. हो, एक्झॅक्टली. तिथं सांभाळायला पाहिजे. मग त्यातला तो सात्विकपणा आहे बाईचा, म्हणजे जे काही आपण करू, कुठे ती विभत्स न वाटतात तो सात्विकपणा, ते छान दिसावं एवढं मात्र मी जपलं. मी काय फार छान दिसतो असं नाही आहे, पण मी साडी कशी व्यवस्थित सांभाळून वापरेन तिथे, त्याचा वावर माझा कसा असेल तर ते मी करतो व्यवस्थित. तर त्यामुळे बऱ्याच बायका येऊन बोलतो की तुम्ही मस्त पोट वगैरे स्वतः झाकता आणि करता वगैरे. सगळे बारीक आपण बघतो आता आमच्या आईला बघायचो आधी, की आमच्या माझ्या बायकोला बघतो की इतर पण बघतो की असं नाही की सगळ्यात स्लिम असतात. आता मी जरा जाड आहे तर त्यात मी कसं ऍडजस्ट करेन. ते बऱ्याच गोष्टी ती आपण म्हटलं तर शिकू शकतो, म्हटलं तर. पण विजू मामा परत त्याच येतो की मग त्या विजू मामा गेले आणि मी परत म्हणलं नाटक करूयाच, कारण मला असं वाटतं की आपण तर नाही विसरायला पाहिजे माणसाला. मग श्रद्धांजली देण्यासाठी आपण नाटक परत. मग मी आता माझ्या नाटकाच्या ओपनिंगला मी एक ओळ येते, म्हणजे आम्ही बोलतो की हे नाटक फक्त विजू मामाला प्रेमळ आदरांजली देतोय आम्ही, आणि नाटक सुरू करतो. माझ्याकडे फ्रेम देवार असतो आमच्या नाटकाच्या ह्याच्यात, प्रत्येक वेळेस देवारात बाजूला विजूमाचा फोटो पण असतो प्रत्येक शोला. त्यामुळे त्या माणसाबद्दल मग ते नाटक पण इथे असावं असं मला वाटलं, म्हणून 3 नाटकं आहेत. पण भीती नाही वाटली हे नाटक करताना 2 गोष्टींची? म्हणजे तुम्ही मगाशी तो मुद्दा केला की कुठेतरी स्त्री पात्र करताना ते कुठेतरी एक खूप पुसट रेषा असते, ती जर क्रॉस झाली तर ते कुठेतरी अश्लील किंवा बिभत्स वाटायला लागतं. ती एक भीती आहे की आपण करतोय पहिल्यांदाच इतकं मोठं, बरं तेही असं नाटक ज्याने खूप मोठा बेंचमार्क सेट करून ठेवला. विजय चव्हाणांनी ते नाटक केलं, कंपॅरिझन होऊ शकते. या 2 गोष्टींची भीती नाही वाटली? अजून तुम्हाला एक ऍड करतो, अत्रेंचं लिखाण आहे. हां, बरोबर. अत्रेंचं लिखाण पण इतकं सुपर्ब आहे ना, त्याची पण तुम्ही जर ती पुसट रेषा जर पार केली ना तर त्याचा अर्थ घाणेरडा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही ते समजून उमजून अत्रेंना मारायचं टोमणंच, त्यातनं गंमत करायची आहे, पण ती गंमत करता करता तो निखळ मनोरंजन देत तुम्हाला न्यायचा तो प्रकार. तर ती एक पुसट रेषा आहे, ते सांभाळणं गरजेचं. दारू पिऊन आल्यानंतरचा एक सीन आहे तो टाईट आणि सगळे तिथे त्यांनी लूज फॉल सोडलेत आपल्याला खेळायला. लोकांना माहिती हा पुरुषच आहे, आता फॅगवर तो बोलतोय, ऍडजस्ट करतोय. ती लिखाणातली गंमत आहे, ती आहे ऑलरेडी दिली आता खेळायला, की इथे हा ऍक्टर खेळू शकतो आणि ती खेळायला मिळते. त्यातही सगळं सांभाळून केलं तर होऊ शकतं. आणि त्याचाच आता माझा तो 862वा प्रयोग आहे मोरूच्या मावशीचा, मी करत असलेला. अच्छा, 862. कारण सुधीर भटांकडे आम्ही 500च्या जवळ 500 का 550च्या दरम्यान आम्ही शो केले होते. त्यानंतर येऊन मग मी परत चालू केले. मगाच्या बोलण्यात उल्लेख आला की ही सगळी लालबाग परळची मंडळी, तुम्ही
अंकुश चौधरी असेल, तू असशील, किंवा आता मगाशी उल्लेख झाला सगळ्या मंडळींचा, हा एक वेगळा म्हणजे खूप मंडळी खरं तर या गिरणगाव आपण म्हणतो की या भागाने मराठीला दिलेली आहे. आणि क्वचितच लोकांना तुझ्या इतकं यश मिळालं असेल की आम्ही जेव्हा सांगतो आताच्या प्रेक्षकांनाही ही कल्पना की जेव्हा सहिरेचं एकदम टिपेला होतं तेव्हा भरत जाधव एकदम रेनिंग सुपरस्टार, हे सिनेमा नाटक हाऊसफुलचा बोर्ड म्हणजे हमखास, म्हणजे सहिरेसहित जवळजवळ सगळेच प्रयोग हाऊसफुल, इनफॅक्ट आजही 20 वर्षानंतर सुद्धा प्रयोग हाऊसफुल जातात, इतकं भाग्य लाभलं. पूर्ण आयुष्य लालबाग परळपासून इथपर्यंत बघा, पहिला स्वतःची व्हॅनिटी व्हॅन असणारा कलाकार वगैरे, इतकं मोठं यश, हे सगळं हा स्पॅन बघताना आज म्हणजे आज 4,500 प्रयोग केले, मागे वळून बघताना काय वाटतं या सगळ्या गोष्टी, हा स्पॅन कुठल्या गोष्टी अशा पटपट डोळ्यासमोर येतात? काय अगदी चाळीतली 10 द्यायची रूम तिथून येतं ते आत्तापर्यंत. पण स्ट्रगल हा प्रत्येकाला असतो, म्हणजे असं फार मी काय ग्रेट केलं असं म्हणत नाही. तुम्हाला फक्त ही जाणीव असायला हवी नेहमीच की आपण कशातून आलो आणि काय. म्हणजे वडिलांचं मी नेहमीच कौतुक करतो की तरी टॅक्सी चालवून आम्हाला लहानाचं मोठं केलं. त्यांनी जर त्यावेळेस बिल्डिंगमध्ये घमेल उचलायचं काम केलं असतं तर आम्ही पण तेच केलं असतं. साध्या फॅमिलीतनं तुम्हाला मुलांना सुसंस्कृत करणं ही सोपी गोष्ट नाही. आज आम्ही आमच्या मुलांसाठी की आम्ही जे झटतोय काम करतो की मुलं शिकली पाहिजेत, आज सगळं असताना तेव्हा काही नसताना पण मुलं शिकली पाहिजेत, हा खूप मोठा विचार होता आईवडिलांचा. सुशिक्षित केलं त्यांनी आम्हाला, आम्ही सगळ्या भावंडांना. ही खूप मोठी गोष्ट आहे. हालाकीची परिस्थिती प्रत्येकाला असते, प्रत्येकजण त्यातनं गेलेला असतो, पण ते गेल्यानंतर फक्त तुम्ही कसं सांभाळता त्या गोष्टीला आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं स्वतःला ती गोष्ट डोक्यात ठेवून. तर मग अशी व्हॅनिटीचा उल्लेख केलात, माझ्या व्हॅनिटीत मी बरोबर आरसेच्या मागे जर दरवाजा खुलला आतमध्ये तर कपडे अडकवायला हँगर असायचं ना, तिथे वडिलांच्या टॅक्सीचा फोटो लावला होता मी. अच्छा. आणि तोच नंबर होता MRO 6115. आपल्याला सतत जाणून झाले पाहिजे की आपण इथून आलो आहे. माझ्या वडिलांना दाखवलं होतं ते पण असे बुडाले होते, बापरे थक्क झाले होते. पण आहे ते आमच्या वडिलांनी काही चोरी करून आम्हाला मोठं केलं आहे, काय मेहनतीने मोठं केलं आहे. ती टॅक्सी ज्याच्यामुळे आमचं शिक्षण झाले वगैरे, तर तो फोटो ठेवला मी व्हॅनिटीत. आता व्हॅनिटी काढली आता, पण त्या बरेच वर्ष व्हॅनिटी वापरली मी. 2006 पासून ते अगदी आता 14पर्यंत व्हॅनिटी, 15पर्यंत व्हॅनिटी होती माझ्याकडे. हां, त्यामुळे ती जाणीव जर तुम्हाला असेल ना तर मला वाटत नाही की आपण फार काय कामाने आपण मोठे होते. हो, मागे वळताना काय कामच करत होतो, आताही काम करतोय. घरनं विरोध झाला नाही कधी की सुरुवातीला आपल्याकडे सुरुवातीला कशी नोकरी बघ बाबा, काहीतरी कुठेतरी कामाला चिकट वगैरे असं? प्रत्येक आई वडिलांचं म्हणणं असतं की जरा वयात आलं जर नोकरीचं बघ. काय नाही तर आमच्याकडे तेव्हा टायपरायटर टायपिंगचा क्लास म्हणजे नोकरी मिळेल वगैरे. मी तुम्हाला सांगतो, मी BSTच्या कंडक्टरचा बॅच पण काढला होता मी. कंडक्टरचा आणि काय योगायोग आहे ना, म्हणजे बघा एक सुपरस्टार दक्षिणेचा, हो ना, तो कंडक्टर, तो 12 डिसेंबर, तोही 12 डिसेंबर. बरं तेही कोल्हापूरचे. आता आपण म्हणत होते एक BST किंवा महाराष्ट्र एका कंडक्टरला मुकलाचा. पण आम्ही बेल वाजते आमच्याकडे, तिकडे पण बेल वाजवत आले होते, तिकडे नाटकाची बेल वाजते माझ्याकडे, त्याशी एंट्री घेत नाही. पण मग हा सगळा सुरू असताना मग वडिलांचं हे जेव्हा वडील सगळं करत होते तेव्हा घराची जबाबदारी होती का तुमच्यावरती, की असं? माझा मोठा भाऊ होता, मोठा भाऊ व्यवस्थित म्हणजे क्लासेस घेऊन वगैरे, इतकी मोठी जबाबदारी नव्हती, पण तरीसुद्धा नोकरी करणं गरजेचं, कारण वडिलांना पण थोडासा आधार पाहिजे होता आम्हाला. पण मी बरंच शोधत पण नाही, पण मग शाहिरांकडे गेलो लोकधारामध्ये. 85ची गोष्ट सांगतो मी. शाहिरांकडे गेलो आणि तिथे लोकधारात आम्हाला कधी 20-25 रुपये मिळत होते. तिथे माझ्या वडिलांनी फक्त स्वतःला हे केलं की नाही, इतर कुठे भटकण्यापेक्षा शाहिरांकडे जातोय ना, कारण शाहिरांचं आजही, तेव्हा तर लालबाग परळ वगैरे सगळं कामगार असतात, खूप मोठं जगात नाव आहे, पण तिथे हा शाहिरांकडे आहे ना, मग हरकत नाही, माझा मुलगा वाया जाणार नाही. कारण तेव्हा ते योग्य हातात. हा, तेव्हा कसं ते चाईतले लपडे, प्रॉब्लेम, नाक्यावर उभं राहणं वगैरे चिकार असायचं सगळ्याचं. त्यात कुठे भटकण्यापेक्षा कुठे ग्रुपला जॉईन आहे, मग तिथे जरा आई वडिलांना वाटलं की नाही हरकत नाही, ते सांभाळून तू कर, पण जातोयस त्यांच्याकडे मग हरकत नाही. मग त्यांच्याकडे करता करता मग आम्ही एकांकिका स्पर्धा, म्हणजे त्यांच्या लोकधारच्या पहिल्या शोचा किस्सा होता. मी त्याशी परवा बोललो मुलाखतीत. मी आमच्या लोकधारात डान्स, फोक डान्स आहेत ना सगळे लोकधाराचे, त्यात डान्स करत होतो आम्ही. जस्ट आल्यानंतर आदेश बांदेकर आणि मी एकत्र जॉईन झालो होतो. अभ्युदयनगर. आणि रंगभवनला प्रयोग होता. माझ्या घरच्या सगळ्यांना बोलवतो की पहिल्यांदा करतोय डान्समध्ये वगैरे आहे. मग रात्री घरी मला कसं वाटलं का, तर ते म्हणाले की तू दिसलाच ना आम्हाला, कुठे होतोस त्यात? म्हणजे ते 7वा 8वा मागे असतो ना, मग नवीन मुलं मागे, जुनी मुलं पुढे नाचणार ना.
मग मला कळलं दिसायला पण हवं, त्याशिवाय काय पण काम काम केलं दिसायला. हा. मग केदार बरोबर आम्ही डान्सचे कार्यक्रम करायचो आणि केदारला साईडला घेऊन मग त्यातल्या छोट्या एकांकी करूया कार्य एखाद्या, कारण केदारकडे ते सॉलिड होतं की आपण जरा हे मिळून करूया. मग ते आभास की बास आणि मग एक एकांक्या करत करत आम्ही मग INT वगैरे तेव्हा करत हो होतो. मग त्याच्यासाठीच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं पर असं काही झालं हा होतं का? आम्ही खुले एकांकी स्पर्धा करतो. मग कळलं की अरे इंटर कॉलेजला जास्त गर्दी पण असते आणि चांगले परीक्षक असतात, म्हणजे मोठमोठे प्रोड्युसर नाटकातले ते नाटकाला एकांक बघायला येतात. मग कुठलं कॉलेज, हम्म. तर मग आम्हाला चेतन दातार ते होतं, ते चेतन दातार पण नेहमी आविष्कार. परीक्षक असायचा. तर त्यांनी आम्हाला रुपारेला बोलवलं होतं, मला अंकुशला वगैरे. तर आम्ही विचार केला चेतन दादा करतोय सगळ्या लेडी ओरिएंटेड स्क्रिप्ट करतो मोस्टली आणि मग आपले असतो, आणि म्हणलं आता आपल्याला रोल नाही मिळणार. असं कॉलेज बघा की जिथे आपल्याला पण रोल करायला मिळेल, आम्ही खुले एकांक्या मजबूत करत होतो त्यावेळेस. मग कोणतं मग MD कॉलेज, महर्षी दयानंद महाविद्यालय, जिथे प्रमोद पवार आणि शिवाजी साटम किंवा ही सगळी तुळसकर, हरीश तुळसकर वगैरे ही गँग पूर्वी करत होते, पण मधला 7-8 वर्ष काय MD मधनं काय होत नव्हतं. मग आम्ही तिथे एक पहिली एकांकिका केली, ती काय नीट चालली नाही. मग प्लॅनचेट नावाची एकांकिका देवेंद्र पेमची केली, ती चालली. उन्मेषला मला वाटतं आम्ही नंबरात आलो उन्मेष स्पर्धेत, आणि देवेंद्रचा आमच्या ग्रुपवर विश्वास बसला आणि त्यांनी दुसऱ्या वर्षी एक गोष्ट आणली की आपण ह्याच्यावर एकांकिका करूया, ते म्हणजे ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. पण मग ऑल द बेस्ट तुमचं तसं पहिलं व्यावसायिक यश ना मोठं. हां, ते पण चंद्रकांत कुलकर्णी, महेश मांजरेकरांनी ती बघून मोहन वाघांना सांगितलं. अच्छा. आणि मोहन वाघांनी एक तो शो लावला आमचा एकांकिकेचा, आणि मग कन्फर्म केलं की हे करूया म्हणून, आणि मग आम्ही इकडे आलो. ऑल द बेस्ट केलं तेव्हा किती पैसे मिळायचे, नाईट किती मिळायचे तेव्हा? नाव मिळालं. 100 रुपये होते नाईट, पण चांगले होते काम. मी कधी आमच्या कंप्लेंट नव्हते. मी तुम्हाला सांगतो ना 100 रुपये का मोठी होती माझ्यासाठी, कारण माझे वडील दिवसभर मेहनत करून टॅक्सीहून 100 रुपये घरी आणत होते दिवसभर. आणि मला कळायचं की मला तेव्हा 2-2, 3-3 शो व्हायचे आमचे. तेव्हा मला एका या नाटकाचे 100 रुपये मिळायचे. असे 2 शो केले की 200 होते. तर मला खूप मोठे वाटायचे. मग मी घरी वडिलांना म्हणलं की तुम्ही आता टॅक्सी चालवू नका. अच्छा, वडिलांनी कधी त्याच्या आधी एक किस्सा होता, त्या किस्साचाच मला ॲक्च्युअली त्रास झाला, आणि म्हणून टॅक्सी चालू नका म्हटलं. बरं, काय झालं होतं? हां, फार मोठं नाही. माझा शिवाजी मंदिरला शो होता ऑल द बेस्टचा, आणि वडिलांच्या गाडीत टॅक्सीमध्ये काही पॅसेंजर बसले होते, आणि मी बोललो आहे मागे किस्सा पण तरी सांगतो. तर त्यांनी शिवाजी मंदिरला शो होता आणि टिळक ब्रिजवर गाडी ट्रॅफिकमध्ये होते, आणि ते मागचे लोक आहेत ते वडिलांना शिव्या देत होते, गाडी चलो ना जल्दी, कारण माझे वडील सिम्पल साधी व्यवस्थित सांभाळून गाडी चालवतो. तर मग रात्री मला म्हणाल तुझा शो होता का शिवाजी मंदिर? म्हटलं हो. काय नाही, काही पॅसेंजर बसले होते, शिव्या देत होते मला. मी काही उलटं बोलणार होतं, पण मला कळलं की अरे आपल्याच मुलाच्या नाटकाला घाई करता येतं, म्हणून काही बोललो नाही. असं मला ते जरा असं तेव्हा म्हटलं तर चांगली गोष्ट आहे, म्हटलं तर त्यांच्या वयाचा विचार केला पाहिजे. म्हणून त्यांना म्हटलं की आता तुम्हाला दिवसभर आणता नाही 100, मी नाटकाचे 200चे 200 येतात घरातून, तर आता नका गाडी चालू. पण तुम्हाला सांगतो माझ्या वडिलांचं 6 महिने टॅक्सी चाळीमध्ये तशीच ठेवली होती. उद्याचं नाटक नाही चाललं तर 6 महिने हरकत नाही, रोज धुवून ठेवायचं, पण राहू दे, नाही चाललं नाटक तर मी गाडी काढणं, असं मला बोलले होते. बरं, देव आहे, तिथून जे चालत आले ते आजपर्यंत व्यवस्थित. व्हॅनिटी व्हॅनपर्यंत वडिलांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये वडिलांना दाखवले तर काय वडिलांचं खुश झाले ते. त्यांना सगळं ते त्यांना ॲक्च्युअल ठीक आहे, आरामाची गाडी आहे, सगळ्या बाथरूम आहे, सगळ्या किचन आहे. ते फक्त उघडलं ना मी मेकअपचं, त्या मागे टॅक्सी बघितली तर ते हल्ले होते जरा. काय? कारण बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर म्हणजे टॅक्सी बंद केली आम्ही 94ला बंद केली, 94-95ला टॅक्सी बंद केली. कट टू डायरेक्ट 2003-4 साली का 5 साली मी व्हॅनिटी आणली. मग एवढ्या 10 वर्षाच्या गॅपनंतर तो नंबर बघितला, सगळं त्या हल्ले होते जराशे. वडिलांबद्दल हे सगळं सांगताना फार तुम्ही हळवे होतात असं मला. सगळेच प्रत्येक आई वडील माझ्याकडे देव आहेत, होते आणि आहेत, राहणार. माझ्याकडे मी कोल्हापूरला शेतात आमचं देऊळ बांधलं राधाकृष्णाचं, त्याच बाजूला आई वडिलांचं स्मारक पण केलं आहे मी. अच्छा, माझ्यासोबत आहेत ते. त्यांना प्रयोगात जेव्हा ते आले कधी सहीच्या किंवा ऑल द बेस्टच्या, तर जेव्हा प्रेक्षक अगदी परत तुम्ही 2 मिनटं तुम्हाला दाटून आल्यासारखं मला जाणवतं तुमच्यात. 2 मिनटं पाणी प्लीज प्लीज प्लीज. स्वाभाविक आहे, कुठलाही इतका संघर्ष जेव्हा राहतो तर कुठल्याही कलाकाराला भावूक होणं स्वाभाविक आहे. आणि त्यात कलाकार म्हणून
कुठली व्यक्ती हळवी असते. प्रयोग बघितला त्यांनी जेव्हा प्रयोगाला आले असेल आईवडील, तेव्हा काय साधारणपणे जेव्हा सही रे सही तो अगदी टिपेला होतो, म्हणजे लोक अक्षरशः नाटक डोक्यावरती घ्यायचे. पहिल्यांदा त्यांनी जेव्हा बघितलं अरे सही किंवा ऑल द बेस्ट, त्यांनी बघितलं ना, त्याच्या आधीचा एक किस्सा म्हणजे दोन्ही मस्त आहेत त्यांचे किस्से. अधांतर नाटक बघितलं ना, हां ऑल द बेस्ट हिट झालं आणि लगेच अधांतर सेकंड नाटक होतं. तेव्हा आतून मला आई पण बोलली, अरे आम्हाला सतत टेन्शन वाटत होतं, कारण त्यात मी अधांतर नाटक बोललं ना, मी पलंगावर झोपणं हो. सीन चाललाय, मग कॉमेडी येतो पर झोप नसतो वगैरे. तर पूर्वी चाळीत मी तेच करायचो ना, नोकरी नव्हती वा, अरे उठ जा दुकानावर हे घेऊन ये, तिकडनं जा पिठा डबा घेऊन ये वगैरे, सतत झोपलं असतो. तर आईला ते टेन्शन होतं, आम्हाला सतत वाटतं की झोपला नाहीस ना, खरंच चुकून झोपशील, जरा कुठं आता बरं चाललं जरा झोपशील, असं त्यांना टेन्शन होतं. हा भाग होता. आणि कट्टू सही रे सही जेव्हा नाटक पूर्ण बघितलं तेव्हा ते भारावून गेले होते की आई म्हणाली काळजी घ्यावं, बाकी काही नाही, तब्येतीची काळजी घे. खूप खूप असं हे होते आम्हाला, तर ते साहजिक आहे. असे ते दोन्ही किस्से मस्त आहेत माझ्याकडे ते. पण बघ ही सगळी जेव्हा धावपळ व्हायची, मग घरी आता कुटुंबाने सांगितलं असेल की एवढी दगदग, कारण हा प्रयोग मी जेव्हा प्रत्यक्ष बघतो खूप अशी दगदग जाणवते, खूप एक्झर्शन आहे प्रयोगाचं. तेव्हा घरचे सांगतात की आता ऑफकोर्स आहे. मला घरचे तर सांगतात, घरचे सोडा, मी परवा बोललो, ऑडियन्स पण येऊन जेव्हा वयस्कर ऑडियन्स येतात ना भेटायला, आज आहे या जे आमच्या आई वडिलांनी शिकवलं की कोणी वयस्कर नमस्कार करायचा आपण, आज याला नमस्कार करतो तेव्हा हेच म्हणतात, बाळा काळजी घ्या, खूप धावतोयस, काळजी घे. असं कोण बोलतो एवढं, म्हणजे ऑडियन्स पैसा काढतो, नाटक धमाल करतात, जातात. वयस्कर लोक काळजी घे म्हणतात ना, त्यात खूप दडलेलं असतं. मला असं वाटतं ते खूप, म्हणजे घरचे तर करणारच काळजी, कोण कोणाचे कोण असतात ते पण येऊन आपल्याला म्हणतात की आम्हाला हसवलं, सगळं मजा केली, पण तू काळजी घे बाबा, असं म्हणतात. नाटकाकडनं थोडं सिनेमाकडे वळायचं, मग त्याच्यानंतर सही सुरू असताना खूप सिनेमे केले. आम्ही अगदी भरत जाधव, आपण कन्व्हेन्शनली आपला जो हिरो असतो तसा हिरो कन्व्हेन्शनल, जसा आपण म्हणतो ना एकदम उंच असा गोरा, हिरोची आपल्या डोक्यात ते कॉन्सेप्ट होते, तसं नसताना पण भरत जाधव रोमॅन्टिक रोल करत होते. अगदी आम्ही एका सिनेमात तर बघितलं, अगदी हिरोईनसोबत बोटीवरती रोमांस करणार. ह्या सगळ्या गोष्टी मधल्या काळात घडल्या. सिनेमा खूप, म्हणजे भरत जाधव लिटरली सिनेमा छापत होते, बॅक टू बॅक सिनेमा. मग ती काही सिनेमांना यश मिळालं, म्हणजे जत्रासारखा सिनेमा, एखादा सिनेमा सुपरहिट होतो, पण मधले सिनेमा येऊन गेले कळत पण नाही. थोडी घाई झाली त्या सिनेमामध्ये, असं वाटतं की खूप तेव्हा चॉईस करण्यामध्ये गरज पण होती मला. अच्छा, आम्ही मग अशी 10/10 पासून जर पुढे आलो म्हणतो असेल तर माझ्याकडे हा एकच व्यवसाय होता ना, का माझी नोकरी नव्हती, काय नव्हती. मग घर घेणं, आईवडिलांसाठी गावी घर घेणं, मग शेत घेणं, हे काय ह्या गरजा आहेत आपल्या, आणि आईवडिलांच्या इच्छा आहेत. तर ते मला असं वाटतं मी थोडी दुसरीकडनं पैसे कुठून आणणार आहे किंवा मला कोण देणार आहे, मेहनत केली पाहिजे. आणि समोर आता येत आहेत चित्रपट, सगळेच चित्रपट तसे नसतील तर काही चित्रपटांनी मला पैसा पण दिलाय. किती केले तरी सिनेमे? मी बंद केले तेव्हा 96 केले होते, बंद केले तेव्हा. आता सिनेमा बंदच केला. हा, आधी मध्ये चांगला वाटला तर करतो. आता माझ्याकडे कधी 117-118 पिक्चर झाले असतील टोटल. मध्ये आता जे काही चांगलं वाटलं जे केलेत ना ते, पण 96ला मी बंद केलं. पण कन्व्हिन्स होतात मनापासून हे सगळे रोल करताना, कधी काय बोलतो आपल्याला सांगतो मग, आता तुम्ही पण याचा विचार करा. लोक आपल्याकडे स्क्रिप्ट घेऊन येतात ना, गोष्ट इतकी छान सांगतात ना की आपण अरे हा बस. मग शूटिंगला गेल्यानंतर सगळं आपण सँक्शन करतो, मान्य करतो, तारखा देतो. शूटिंगला गेलं की पहिल्या का दुसऱ्याशी आम्हाला लस कळतं, अरे दुसरं चित्र एवढं दाखवलं, आणि म्हणजे समजा मर्सिडीजने उतरणार दाखवत असेल तर तिथे ॲडजस्टमेंट म्हणून जरा कुठे ॲडजस्टमेंट हा प्रकार जेव्हा होतो ना, तिथे कळतं की आपल्या कॅरेक्टरची ह्याची वाट लागणार. आणि प्रत्येकाला पिक्चर लवकर संपवायचा असतो. अरे नाही आज संपलं पाहिजे, 2 दिवसात झालं तर मजा आहे. मग ते छापलेपणा येतो. तो ॲक्टर कधीच छापत नाही, लक्षात घ्या. ॲक्टर त्याची ॲक्टिंग कधीच छापत नाही. या अशा काही गोष्टीमुळे काय होतं, ते मग चल ना जाऊ पुढे करूया, हो ते चला जरा घाई करूया, त्याने प्रॉब्लेम होतो आपला. आणि ते बऱ्याचदा झालं आहे माझ्या बाबतीत. काही काही चांगल्या गोष्टी पण त्या जर नीट आल्या असत्या तर नीट, काही काही चित्रपट इतके उत्तम केले होते मी, त्याचं प्रमोशन झालं नाही नीट त्या दरम्यान. म्हणजे अजून एक किस्सा सांगतो माझा. माझे आठवड्याला किंवा पुढे आहे ना, तर 2-2 पिक्चर माझेच लागायचे तिथे. तर कोणतरी पटकन बोलला, अरे बघावं तर ह्याचेच पिक्चर असतात. तर मलाच जर वाटलं, अरे चुकीचं आहे, कर बाकीच्यांचे पिक्चर येतात. मला एक जण मस्त बोलला, अरे तुझे पिक्चर लागतात म्हणतात जास्त आहे, हे तुझे दिसतात तरी बाकीच्यांचे दिसत नाहीत आलेले.
हा एक म्हणजे आपण लोक मलाही वाटायचं अरे बापरे खूप जास्तच करतोय मी काम. पण मी ना प्रत्येक म्हणजे त्यात नाटकांचे प्रयोगही करायचो मी, नाहीच नाही. मी घरी फक्त 2 तास वगैरे झोपायला जायचो आणि म्हणून ती व्हॅनिटी घेतली होती, पळवली होती इकडे जा तिकडे जायचं, ती व्हॅनिटीत झोपायचं, आराम करायचो, पुढच्या पिक्चरचं स्क्रिप्ट वाचायचो, परत हेच काम होतं माझं. आणि हे करणं गरजेचं होतं मला. त्याशिवाय मी 4 पैसे गोळा केले नसते. मी नीट असं म्हणत नाही की मी काय मोठ्या ताजमहालाने मोठ्या ह्याच्यात राहतो वगैरे नाही आहे. पण मूलभूत गरजा आहेत ज्या आई वडिलांनी मी म्हणतो शिकवलं, चांगलं सुसंस्कृत केलं असेल तर पुढे पण आहेत ना त्या गरजा. नाही पण पहिली म्हणजे मराठीतला पहिला सुपरस्टार स्वतःची लक्झरी कारमधनं फिरणारा हे पण यश तुमच्याच नावावरती आहे. त्यामुळे त्याची कारणं वेगळी आहेत, मी सांगतो बरं. माझ्याकडे काय झालं होतं, आम्ही राजकमल स्टुडिओत राहत होतो आणि समोर चाळीत आणि समोर शूटिंगला मोठमोठ्या हंपाला आणि मोठ्या कार यायच्या वगैरे. आणि माझ्या वडिलांनी वगैरे मधल्या काही वयात राजकमलमधल्या गाड्या पण चालवल्या होत्या. मोठमोठे स्टेअरिंग हातात घेणं आणि सतत रिचपणा, ते माझ्या इथे लागलं होतं जाम. आणि जेव्हा माझी पिक्चर सुरू होती तेव्हा मला काय महागातली गाडी घ्यायची हप्त्यावर. आणि माझे सगळे हप्ते भरून मी मेहनत करायचो, हप्ते भरायचो, गाडी फ्री करायचो, परत दुसरीकडे घ्यायचो. मी फक्त वडिलांच्या हातात स्टेअरिंग देण्यासाठी गाड्या घेत होतो. अच्छा. BMW पण घेतली होती ना 5 वाली, ती 75 लाखाची होती गाडी त्याकडे. ऑफकोर्स. किती वर्षापूर्वी घेतली ती? 2009-8-9 असेल. 9-10 तेव्हा 75 लाखाची. हां, हप्ता एवढा पडेल तर मग करूया मेहनत. आता त्याची दुसरी गंमत आहे का, 2010-11लाच बरोबर मी कोल्हापूरला घेऊन गेलो. मी प्रत्येक गाडी घेतली की कोल्हापुरात नेतो किंवा मुंबईत असतील वडील तर त्यांच्या हातात द्यायचो. आता या गाडीची गंमत बघा, जेव्हा दिली मी गाडी वडिलांना हातात तर सगळं बघितलं, अरे मस्त आहे वगैरे. हां ती चालू कशी करायची, चावी कुठे आहे आणि याचा गिअर कुठे आहे, थोडी पूर्ण ऑटोमॅटिक आहे, गिअर नाही याला पूर्ण. आताचं सगळ्यांना गिअर म्हणजे आता ऑटोमॅटिक म्हणजे सोपं वाटते. पहिल्यांदा जेव्हा नवीन ऑटोमॅटिक तर सगळी चाचपडायची कुठली बटणं काय ते मला बोलले, अरे मग काय फायदा गाडीचा, ड्रायव्हरला गिअर पाहिजे भरत, गाडीला गिअर असेल तर गाडी चालवायला मजा आहे, याचा काय फायदा आहे. ते मी 75 लाखाचे आहे तर चुलीत घाल तुझे पैसे, गिअर नाही. ड्रायव्हर मेंटॅलिटीची होती वडील. कारण मला ते आवडायचं. ज्या वडील गेल्यापासून मी गाडी महागातली घेतलीच नाही. मी नाही घेतली, मी फक्त गाडी घ्यायच्या आता, मी फक्त वडिलांसाठीच गाड्या घेतल्या. आई शपथ. क्या बात आहे. लोकांनाच वाटतं की अरे घेतोय काय वगैरे, शो ऑफसाठी घेतो. पण काय मला गरज नव्हती शो ऑफची, कारण माझी कामं चांगलीच चालू होती. आपण आईवडिलांना बघितलं ज्या पद्धतीने, तर कुठेतरी आपण देणं आहे ना त्यांना. त्यात कशात आनंद असणार, त्यांना ह्यात आनंद आहे ती गोष्ट हाताळायला, ते हे करायला. बऱ्याच वर्षानंतर ते सगळं बंद केलं होतं ना, मग ते मी द्यायचो त्यांना ते, आणि त्यांना ते खूप आवडायचं. 2 वर्ष आले की तिसरी आता कुठली घेतोय ही गाडी, हप्ते फिटले की मग दुसरी घ्यायचं. कारण हप्ते मी रेग्युलर, मी काही पिक्चर काय केलं म्हटलं ना, मी एक ठराविक पैसे घरी गेले पाहिजेत, बाकीचे पैसे इकडे इन्व्हेस्ट झाले पाहिजेत, असं करत होतो मी. म्हणजे इन्व्हेस्टमेंटबद्दल खूप ऐकलं मी. तुमची इन्व्हेस्टमेंट फार प्रॉपर असते असं मला कोणतरी सांगत होतं. तुमच्याशी मागे गप्पा मारतो तुमच्याशी की रिअल इस्टेटमध्ये कसं करावं किंवा बाकी इन्व्हेस्टमेंट, हे काय मंत्र आहे अरे तुमचं? नाही, असं काही नाही. मला नाही घाणेरडी सवय होती की प्रत्येक ठिकाणी कुठल्या बिल्डिंगचं काम चाललं की विचारायचं काय रेट चाललंय, त्याचा काय रेट चाललाय. त्याच्यावर भरपूर बाबडे निघाले. लोकांना वाटलं की मी सगळीकडे घेत, अरे मराठी कलाकार आहे, खूप काय कमवणार नाही आहे. हिंदीपेक्षा तर खूपच साधं आहे. त्यातून पैसे 4 बाजूला ठेवून काय होईल, जमलं तेवढं घेऊन ठेवूया, वाटलं तेवढं घेऊन ठेवूया. आणि त्यावेळेस जमिनींचे रेट ना तेवढे भिडले नव्हते आकाशाला, जस्ट जात चालू होतं त्यात. मी इन्व्हेस्ट केलं इन द सेन्स वाट, मी कुठल्या पार्ट्यांना जात नाही ना कोणाला पार्ट्या देत नाही. सतत काम काम घरातलं काम जे काय मला करायचं आहे, मुलांचं शिक्षण असेल काय, माझी संपूर्ण फॅमिली माझ्यावर अवलंबून होती. मी सगळं करता करता उरलेले पैसे आहेत ना, मग ह्याला जरा ॲडजस्ट करूया आपण, उरले पैशाला ॲडजस्ट करूया, हे असं केलं आहे मी. फार असं काही मोठं केलं नाही, ते केलं म्हणून आज मला बरं वाटते. म्हणजे बिंदास्त आला पिक्चर तर ठीक आहे, नसेल तर नको करूया. पण मग सडनली असं अचानकपणे भरत जाधवांनी असं विड्रॉ का केलं, असं आम्हाला आता नाटकं करा, सिनेमा अचानकपणे बंद केला आणि आता तुम्ही अचानक कोल्हापूरला जाऊन शेतीत रमलात एकदम, हे का बदल घडला? कोल्हापूरचा परत वेगळा इमोशनल भाग आहे. पिक्चर बंद केलं कारण मला तेच करायचा कंटाळा होता. बरं, चांगलं का असं करूया. आणि मग आता आजही माझ्या आल्यात ना, अरे मी करून झालंय माझं, दुसरं काय दे असं म्हणून पिक्चर नाकारतो. कधी चांगलं का आलं तर विचारतो, तू नक्की जे प्रमोशन होणार आहे ना, आता आपण आपलं काम करतो, पिक्चर आलेलं कळतच नाही आहे. त्यापेक्षा नाटक बरं आहे, नाटक प्रयोग समोर रिस्पॉन्स आहे. आता राहिला प्रश्न कोल्हापूरला का गेलो. कोल्हापूरला गेलो त्याला कारण माझे वडील एक्सपायर झाले, आई एकटी होती. आम्ही लोणावळ्यात घेणार होतो घर.
माझं बघून कारण आईला पण इथेच बोलूया ते. मग ते आई वडिलांसाठी जे घर घेतलं होतं ना कोल्हापुरातलं, तेव्हा मी लॉकडाऊनला जेव्हा तिथे गेलो ना आईकडे, तेव्हा तिचा हट्ट होता की ते नको, तू ह्या घराकडे कोण बघणार, मग तूच घेतलंस ना आमच्यासाठी, आमच्यानंतर काय मग तू असंच ठेवणार बंद आणि तू तिकडे राहणार आहे. तेव्हा आहे मला बरं, म्हणजे अगदी बरोबर. मग बायकोला विचारलं, ती म्हणा मुलांना माझ्या विचारलं, माझ्या भावांना पहिले विचारलं, तर भाऊ कोण सगळे मुंबईतच आहेत. तरी माझा मोठा भाऊ बोला, अरे बघ तुला खूप उलटं सुलटं होणार आहे. म्हटलं काय होईल आता, नाही तसंही काम कमीच केलं आहे आपण. मग ते आईच्या इच्छेमुळे मी ते कोल्हापूरला असतो. मग आता आहे ते शेत घेतलं, तर त्याचा मी फार्म हाऊस केला आता, आणि मग तिथे असतो मी. देऊळ बांधलं राधाकृष्णाचं. आमच्याकडे राधाकृष्णाचं, आमच्याकडे गोकुळाष्टमी खूप मोठी असते. अच्छा. माझ्या गळ्यात पण कृष्ण असेल कित्येक वर्ष. अच्छा. हां, क्या बात आहे. माझ्या कॅरेक्टरचे नाव पण बरेच कृष्णावरून आले, पण हिट जायचं. अच्छा अच्छा. हा तुमचा असं काही नाही, पण माझ्या वडिलांना खूप कृष्ण भक्त होते ते. अच्छा. त्यांच्यामुळे ते माझ्याकडे आलं असेल. आणि मलाही आवडतं, म्हणजे आमच्या घरात सगळे कृष्णप्रेमी आहेत आम्ही. बरं. शेतीत रमलात म्हणजे तिथे शेती करता काय? नाही शेती आता फार्म हाऊस केलं मी. शेती माझ्या बायकोने एकदा करून झालं तिचं, हे करून ते करून. खूप लक्ष द्यावं लागते आणि खूपच मेहनत. मी तर एकदा बडबड होतो बायकोला की अगं आपण आपल्या रिलीफसाठी जागा घेतली, परत मेहनत करत बसण्याचा अर्थ नाही आहे. पण आवड आहे तिला. ते पण मध्ये आधी घरी जे काय लागतं ते बनवत असते तिथे. टोमॅटो घ्या काय ती बाकी करत असते, ते घरच्या पुरतं आम्ही करतो आणि छान वाटते बरं तिथे. टी व्ही झाला, म्हणजे तुम्ही सुरुवात टी व्हीपासून केली, म्हणजे नाटक, टी व्ही झाला, सिनेमा झाला, आता OTT मध्ये तुम्हाला बघितलं, म्हणलं का तुम्हाला तेलगीमध्ये बघितलं, आता OTT कसं वाटतं तुम्हाला हे सगळ्या माध्यमात? छान. कारण आता तुम्ही बघा, तुम्हाला थोडंसं अपग्रेड व्हायलाच पाहिजे. आपण नुसतंच आहे म्हणजे दूरदर्शन राहिलं तर दूरदर्शन झालं असं ना, अपग्रेड व्हायला पाहिजे. पण शेवटी काम आहे हो. मी चांगल्या कामाच्या शोधत आहे. आणि मला जेव्हा म्हणणं अशा रोलसाठी मी तेलगीच्या वेळेस पण मी त्याला विचारलं डिरेक्टरला, तुषार हिरानंदीला, की तू मला कसं काय चूज केलं बरं. मग त्याचा मला पहिल्यांदा फोन आला ना, तेव्हा मी अमरावती कुठे होतो शो करत. म्हटलं सर मैं आपको मिलता हूँ आके. तो नहीं लेकिन हम मतलब करते हैं. म्हटलं हाँ मैं पहले आपको मिलता हूँ. मग मी त्याला भेटायला काय गेलो की त्याला पहिले विचारलं, जो आपको लग रहा है भरत जाधव वो मैं हूँ, मुझे सोच के ही किया है ना. तो हाँ नाही, कभी कभार ऐसा होता ना, अरे मैं तो सोचा था अलग नाम अलग, ते असं होतं ना गोंधळ. मला तो वाटलं होतं यार हा आहे का तो, मला म्हणजे असं गोंधळ नको व्हायला. कारण मला ह्या रोलला अशा रोलला कोण बोलवत नाही हिंदीत, आणि कोणी बोलवलंच नव्हतं. मग त्याने माझ्या गोष्ट अशी थोडीशी निगेटिव्ह छटा असलेली ग्रेट होतं, तुने कभी कियाही नाही. तो माझ्या एकांकी असून बघतोय मला, तो मला माहित नव्हतं. तो मैंने तेरा वन एक्ट भी देखा है तब का, बाद में सब ऑल द बेस्ट से लेके आज तक तेरे को बहुत फॉलो किया है. तो मुझे मालूम था की थोडासा अलग रोल करना है, लेकिन तू कर सकते. त्याने पुऱ्या कास्टिंगमध्ये हंसल मेहतानी केलं डिरेक्शन. तर हंसलजीनं सांगितलं होतं तेलगी, तो जो मेन आहे आपला, तो मला रुपारेल कॉलेजचा मुलगा आहे, गगन. तो हंसलजीने त्याला सिलेक्ट केलं होतं. आणि जो कास्टिंग डिरेक्टर तो मुकेश छाबरा, त्यांना सांगितलं होतं की ये भी फिक्स है जो म्हणजे माझ्या रोलसाठी, बाकी आप देख लो कोई उसका टेस्ट कर लो, लेकिन ये मेरे तरफ से ये दोनों फिक्स आहे. तर मी फिक्स होतो खूप आधी. नंतर मग झालं, त्याच्या रिहर्सल्स वगैरे केले आम्ही. अजून नवीन OTTवरती काय प्रयोग? आता मटका किंग नावाचे अमेझॉनला गेला होता, त्याचं काम चालू आहे, शूटिंग चालू आहे. त्याच्यात निगेटिव्ह छटा की कसं त्याच्यात? नाही, त्यात खूप गोड रोल आहे, इन्स्पेक्टरचा रोल आहे. अच्छा, इन्स्पेक्टरचा रोल आहे. रतन खत्रीवरती सिरीज येते, वेब सिरीज. आपले मराठीतले बरेच आहेत त्यात. जो मेन रोल करतोय तो आपला विजय वर्मा आहे. विजय वर्मा. त्याची बायको दाखवली सई तामणकर आहेत. अच्छा. आणि त्याचा पंटर दाखवला तो सिद्धार्थ जाधव. बरं. मी त्यातला इन्स्पेक्टर आहे. गिरीश कुलकर्णी तो पत्रकार आहे त्यात. अच्छा. आणि गुलशन ग्रोवर आहे. आणि हा तो मेन जो राज्यकर्ता दाखवला तो किशोर आपला कदम आहे. किशोर कदम. बरोबर. माझा रोल पण मस्त. इन्स्पेक्टर जो खूप अगेन्स्ट आहे. नंतर त्याची इतकी अवस्था बेकार होते सिस्टीममुळे की तोही हळूहळू मटकाला आणि आत्महत्या करतो. त्याचा ग्राफ चांगला आहे, चांगला रोल आहे. तुमच्या आताही बोलण्यात सगळ्या आपल्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान वारंवार केदार शिंदेचा उल्लेख होता. केदारशी जुनी मैत्री, अंकुशची मैत्री आहे. हे सगळ्या मित्रांचा कसा रोल राहिला? अजून याच्या पलीकडे वेगळं तुमची आणखी एक मैत्री याच्याबद्दल नेहमी चर्चा होते, राज ठाकरेंशी असलेली मैत्री आहे. या सगळ्या मित्रांचा कसा वेगवेगळ्या टप्प्यांवरती कसा तुमच्या? अंकुश केदार आम्ही एकत्र बरेच वर्ष, म्हणजे शाहिरांकडे असल्यापासून आम्ही एकत्र आहोत, काही नसतानापासूनचे.
आणि कधी आम्ही आमच्या मैत्रीत व्यवहार आणलेला नाही किंवा काहीच नाही. हम्म. पण एकमेकांचं कान धरणं मात्र नेहमी करतो, आतापर्यंत करतो. चुकलं असेल तर त्यांनी सांगितलं म्हणजे मग ऐकायलाच पाहिजे. का आमच्या घरात पण ती परिस्थिती होती, आमच्या तिघांच्या घरात, की अंकुश केदार बरोबर आहेस तू, हां मग ठीक आहे. अच्छा. अंकुशची आई म्हणायची अच्छा भरत केदार बरोबर ठीक आहे, केदारच्या घरी भरत अंकुश भरत बरोबर ठीक आहे. ते आजपर्यंत आमच्या मिसेस आहेत आता, हां. सगळ्यांच्या बायका आहेत तिघांच्याही, हां. त्यांनाही माहिती आहे की हे तिघं एकत्र आहे म्हणजे काही टेन्शन नाही. अच्छा. आज मुलांना पण आमच्या माहिती आहे की अरे काका एकत्र आहे. आजही मैत्री अशीच. अशी मैत्री आहे. राजसाहेबांबद्दल म्हणाल तर विद्यार्थी सेनेपासून ऑल द बेस्ट आमचं आलं, तिथून हम्म. ते जवळ आले. हो, त्यांच्याच मोहनबागांचाच नाटक मोहन, होतं. हो. त्यामुळे खूप प्रेम दिलं त्यांनी, राजसाहेबांनी खूप. नंतर मग पक्ष आला त्यांचा, मग तिथून ते आजपर्यंत हे सही नाटक त्यांनी 5 वेळा पाहिलं सुरुवातीला. हो. एकदा त्यांनी स्टेजच्या मागून बॅकस्टेजला उभं Backstage राहून मागे. नाटक पाहिलं. कोण करतो आजकाल एवढं मागे. हो. त्यांना तर ती क्युरिओसिटी होती की भरत मागून जातो कसा, येतो कसा. साध्या वेशात टी-शर्ट घालून आले होते ते शिवाजी मंदिरला हां. बघितलं. पण मी त्यांना असणार. बोलवलं की त्यांनी इतकी त्यांनी पाठ थोपटले माझे कौतुकाची इतक्या वर्ष सतत. हम्म. तर असं वाटतं की ही पण वेळ आहे माझी की जे त्यांनी असणं गरजेचं आहे. हम्म. ते येतो बोले येणार. त्याच्याशी माहिती मी पक्षाशी संबंधित होता काय, पण कधी वाटलं नाही असं की इतकं सगळं आता झालं आहे, आता थोडं नाटका सिनेमातून विड्रॉ झालोच आहे, तर मग राजकारणात वगैरे असं कधी वाटलं नाही काय? माझ्यासारखा माणूस नाही टिकणार. आपण इमोशनल होतो. आता तुम्ही आई वडिलांना मी डोळे भरले माझे, असं कुठेतरी चावी मला कुठल्या तर मी लगेच इमोशनल होतो. तर असं नाही. राजकारण निगरगट्ट माणसं पाहिजेत, बिनधास्त पाहिजे. त्यांना आपण निर्णय चुकणार माझे हां. इमोशनली. ते मला असं वाटतं की जी गोष्ट आपल्याला नाही जमत आहे हम्म. त्यात न पडलं योग्य. आणि जेव्हा वाटलं तर कोणी जर चांगलं बघायचं की काय असेल तर, पण मला आता तरी दिसतंय की नाहीच काही. अजून तरी नाही, पुढे मागे विचारू शकतो. नाही मी मुद्दाम तो च लावतोय नाहीच म्हणून. नाहीच. हा, पण ते चच्या पुढे परत 2-3 टिंब येतात ना, ते नाहीच आणि परत 2-3 टिंब की तर असं ते. पण असं मागे बघताना काय अशी एखादी गोष्टीची खंत राहून गेल्याशी वाटतं की अरे हे केलं असतं किंवा हे केलं नसतं तर अशी एखादी खंत कुठलीच नाही? बिलकुल नाही. उलट मी नेहमी मला म्हणजे प्रत्येक मुलांना सांगेन जे करावं असं वाटतं ते करा. हम्म. नाही गेलं जेव्हा नाही होतं ना तर सोडून द्यायचं, हम्म. कारण त्याच्यापुढे काहीतरी येणं असते चांगलं, हम्म. नाही का. नाही जमलं मग तिथे अडकत राहण्यापेक्षा नाही रे गेलं ना, नाही तेव्हा झालं असतं तर नाही तर आणि जर आणि नाही याच्यात अडकण्यापेक्षा समोर येते ना आलं तर ते आलेलं वेलकम करूया आपण. त्यामुळे मला असं वाटतं की जे माझ्याकडे येत गेलं त्याला मी माझ्या पद्धतीने न्याय देत गेलो. मग ते चालू न चालवा नंतरचा भाग आहे. पण ते त्याला न्याय देताना माझ्यात पण काहीतरी इन्क्रीमेंट झालं ना, माझ्यात पण काहीतरी बदल झाले चांगले. एक काम करता करता प्रेक्षक वाढले, माणसं वाढली, मित्र वाढले, परिवार वाढले. त्यामुळे म्हणजे आम्ही नेहमीच एक वाक्य बोलतो की सक्सेसचं म्हणजे आता तुम्हालाही सांगेन मी की चेंडू जेव्हा आपण वर टाकतो तेव्हा तो खाली येणारा माहिती असते आपल्याला. तसं आमचा ग्राफ आहे, तसं करिअर आहे. फक्त खाली येताना असंख्य हात पाहिजेत तुम्हाला त्यांनी झेलायला. मला या मधल्या काळात मी पिक्चर बंद केल्यानंतर हे झेलणारे ते हात आहेत की मला सतत मी नाटकात दिसणार, तिथे दिसतोय, हाऊसफुलचा बोर्ड लागतो, आहेत ना, हे असंख्य हात ह्यासाठीच आहेत ते. पण मग हिंदी सिनेमा करा असं नाही वाटलं तुम्हाला? चांगलं आलं तर करणार. मधल्या काळात झाल्या तुम्हाला ऑफर, जसं आपले म्हणजे एक मराठी कलाकारांबाबत व्हायचं. मी एक तुमचा किस्सा ऐकला, तुम्हाला एक मोठा सिनेमा ऑफर झाला होता, त्यात छोटा रोल होता, तुम्ही जो नाकारला, असं काही घडलं होतं? मी सांगतो सिनेमा, मला त्याचं नाव समोर आठवतं, पण अक्षय कुमारचा एक सिनेमा होता ज्याच्यात कुठला रोल ऑफर तुम्ही अगदीच नाही सांगितलं. केला तो एक्झॅक्टली. हां, वक्त सिनेमा साठी आला होता. असं काय झालं होतं? झालं होतं, त्यांनी बोलवलं होतं, पण नोकराचा रोल होता. फक्त नोकर हा शब्दामुळे मी नाही म्हटलं. अच्छा. कारण कसं आहे बघा, आता समजा मी केलं असतं तर नोकराच्या लिस्टमध्ये मी नंबर 1 दिसलो असतो. मग उद्या अरे नोकरच्या ऐकूला नाही अच्छा करताय नोकर वगैरे, तर आपल्याला ते नको होतं म्हणून मी नाही केलं. इथे राजासारखं जगलोय, छान जगलोय वगैरे. त्यावर राजसाहेब एकदा म्हणलं होतं की अरे समजा मेन रोलमध्ये नोकरच असेल तर तसं तर येऊ दे मेन रोल म्हणून. आणि आता तो OTTला प्लस पॉईंट काय झालं की तुम्हाला आता ॲक्च्युअल ॲक्टर लागते सगळ्यांना. आता ते फिल्मी नाही चालत आहे. आजही OTTची तुम्ही सगळ्यांची नावं घ्या आता जे हिट आहेत सगळे ते NSD ते ॲक्टर आहेत. आधीचे पण ॲक्टर नाहीत असं म्हणत नाही मी, पण आधीचा एक ऑरा असायचा ना, साचा त्यांना लागायचा, एक ठराविक तुमचा असा दिसणारा अमुक आवाज छान दिसला पाहिजे, असलं पाहिजे. आता नाही. आता तो कॅरेक्टर पकडणार माणूस पाहिजे आता.
तर ती वेळ जिथे यायची असते वेळ तिथे येणार आणि येते ते आता 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 बोलवतात कशाला आता परवा पण एक OTTचा मोठा रोल नाही सांगितलंय माझ्या तारका जमत नाही म्हणून नाही सांगितलं पण चांगलं आलं होतं माळे. पण वाटत नाही खंत कसली नाही या गोष्टीची कुठली नाही नाही येईल त्याला काय वेळ राहून पण गेलं असं काय वाटतं की इतक्या सगळ्या वर्षांमध्ये या सगळ्या प्रवासात काय राहून गेलं असं वाटतं एखादी गोष्ट सुटली राहून गेल्याचं काहीतरी काय हे नाही. करायला हवं होतं की हे नाही केलं काय असं काय नाही फक्त आईबाबाने अजून जगायला पाहिजे होतं. ते तर आहेच ती खंत राहिलच कधी हां, पण. ते जरा भारत जाधव खूप मजा आली आज Thank गप्पा you, मारायला. thank you. 4444 प्रयोगाच्या निमित्तानं आपण खरं तर गप्पा मारल्या पण तरीसुद्धा तुमचा सगळा जीवनपट आज अनेकांना एक वेगळा पद्धत तुम्ही यातल्या अनेक गोष्टी पूर्वी सांगितल्या असतील पण ते आम्ही जेव्हा ऐकतो ना नवीन ही खरं कुठल्याही संघर्षाची कथा ऐकताना ती खूप भारी वाटते. हो. म्हणजे चाळींमधून आलेलं जीवन वडिलांची टॅक्सी चालवताना बघितलेलं तो संघर्ष आणि नंतर थेट अगदी लक्झरी गाड्यांमध्ये फिरणं स्वतःची व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणं हा प्रवास कोणालाही स्वप्नवत वाटेल असाच आहे पण त्या प्रवासामागचा संघर्ष देखील आज तुम्ही या गप्पांमध्ये उलगडलात आणि खूप छान वाटलं तुम्ही टू द पॉईंटमध्ये आलात. तुम्ही आमचे या टू द पॉईंटमध्ये पहिले अराजकीय गेस्ट आहात अरे वा. आणि त्यामुळे हा सगळा प्रवासही प्रेक्षकांना ऐकायला मिळाला. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या या सगळ्या या प्रयोगासाठी तुमच्या विक्रमी प्रयोगासाठी Thank you. खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडनं आणि पुढेही असाच प्रवास लाभत राहो. 10,000वा प्रयोगही एकाच कलाकाराकडनं या देखील आमच्याकडनं थँक्यू शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.